एकदा या पद्धतीने तुम्ही चिकन बनवून बघा, सगळे बोटं चाटत खातील याची गॅरंटी आहे. तर बघा अगदी चमचमीत आपलं हे चिकन तयार होते आणि अगदी बनवायची पद्धत सोपी आहे. तर आतपर्यंत मस्त असं आपलं ज्युसी चिकन तयार झालं आहे. आतपर्यंत मस्त असा मसाला गेलेला आहे. तर यासाठी आपण पूर्ण रेसिपी बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे चिकन घेतलेलं आहे. आधी चिकन स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण मॅरिनेशनसाठी काही मसाले घालणार आहेत. तर हळद पावडर, मीठ आणि 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे. आता मीठ ना जेवढं भाजीला लागणार होतं तेवढं मी आधीच टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा निंबाचा रस घ्यायचा आहे. आता हे चांगलं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. सगळीकडे चिकनला हे सगळे मसाले लागले पाहिजे. या पद्धतीने हाताने मस्त असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे लागेल. तर बघा या पद्धतीने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स करून झालं की तुम्ही याला 1 ते 2 तास असंच ठेवू शकता. जास्त वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही ते जास्त वेळ देखील ठेवू शकता. जेवढं जास्त वेळ राहील ना तेवढं हे चिकन मस्त असं आतपर्यंत ज्युसी होतं. चला तर मग आता एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. 3 मीडियम साईजचे कांदे इथे मी बारीक बारीक चिरून घेतलेले होते. आता याला आपल्याला मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. आता जोपर्यंत हा कांदा आपला फ्राय होतोय ना तोपर्यंत आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आता एक मसाला तयार करून घेऊ. तर एका पॅनमध्ये 2 चमचे मी ते धने घेतले आहे. 1 चमचा जिरे घ्यायचं आहे. सोबतच 1 चमचा बडीशेप किंवा सौंफ आणि इथे काही सुके मसाले घेतले आहेत. तर इथे मी 1 चक्रफूल, मोठी विलायची, हिरवी विलायची, 1 कलमीचा तुकडा, लवंग असे मिरे वगैरे घेतले आहेत. सोबतच 2 तेजपान घ्यायचं आहे. आता आपल्याला हलकंसं हे गरम करून घ्यायचं आहे. खूप जास्त भाजायचं नाही आहे. थोडंसं गरम करून घेऊ म्हणजे मिक्सरला घातल्यानंतर हे लगेच बारीक होईल. तर आता इथे बघू शकता हे चांगलं आपलं भाजून झालेलं आहे. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची एक पावडर तयार करून घेणार आहे. तर मी ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं मसाला घालून घेते. असा जर तुम्ही ताजा मसाला करून घातला ना तर भाजीची चव अप्रतिम लागते. नक्कीच ट्राय करून बघा. आता आपण याला मिक्सरला फिरवून घेऊ. तर बघा आता हे आपलं तयार झालेलं आहे. आता हे जेव्हा केलं होतं ना याचा सुगंध एवढा छान येत होता. तर बघा हे आपला मसाला तयार झाला आहे. दुसरीकडे आपला कांदासुद्धा मस्त असा गुलाबी रंगावर फ्राय झाला आहे. कांदा या पद्धतीनेच फ्राय करून घ्यायचा. यापेक्षा जास्त नाही किंवा कमीही नाही. आता याच्यामध्ये परत 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घातली आहे. 1 ते 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. आता हे चांगलं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर आलं लसूण चांगलं असं परतून घेऊया. या पद्धतीने कोथिंबीर असं कांद्यामध्ये घातली ना तर चव खूप छान लागते. आता याच्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत. तर इथे आपलं रोजचं वापरीचं लाल तिखट घेतलं आहे. सोबतच 1 चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर घेतला आहे. याने ना कलर खूप छान येईल. सोबतच आपण हळद आधीच घातली होती, मीठसुद्धा आधीच घातलं होतं. आता हे चांगले मसाले तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे. नंतर याच्यामध्ये 2 टमाटरची पेस्ट टाकायची आहे. आता हे सुद्धा आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर हा मसाला मस्त ड्राय होईपर्यंत शिजवून घेऊया. त्यासोबतच आपण जो आता मसाला तयार करून घेतला होता ना त्यातला 1 चमचा हा मसाला याच्यामध्ये घातला आहे. आता परत एकदा हे मिक्स करून घेतला. आता हे चांगलं ड्राय होऊ द्यायचं म्हणजे टमाटर चांगले शिजले जाईल. आता हे चांगलं शिजून झालं की ते आपण जे चिकन ठेवलं होतं साईडला मॅरिनेशनला ते याच्यामध्ये घालायचं आहे. आता मसाल्यामध्ये हे चांगलं मिक्स करून घेऊया. तर आता याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायची गरज नाही आहे. तर बघा तेलामध्ये मस्त असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे. आता आपण याला झाकून असंच शिजवून घेऊ. असं झाकून शिजवलं की याला तेल देखील सुटतं. तर बघा इथे मी 10 मिनटं मंद आचेवर होऊ दिलं होतं. आता बघा मस्त असं आपलं हे चिकन थोडंसं सॉफ्ट झालं आहे. एकदा आपण याला मस्त फिरवून घेऊया. आता जर तुम्हाला याच्यामध्ये ग्रेव्ही करायची असेल ना तर तुम्ही ते पाणी जास्त टाकू शकता. आता मला इथे जास्त ग्रेव्ही करायचं नाही आहे. फक्त मी इथे थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवूनच पाणी घातलेलं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया एकदा. आता परत याला झाकून आपण 5 मिनटं शिजवून घेऊ. तर आता इथे 5 मिनटं झाले. आता आपली भाजी बघून घेऊया. तर इथे बघा मस्त अशी चिकन मसाला आपला हा तयार झाला आहे. तुम्हाला जर अजून हा ड्राय करायचा असेल ना तर अजून आपण हा म्हणजे झाकण न झाकता अजून तुम्ही 2 ते 3 मिनटं याला चांगलं शिजवून घेऊ शकता. तर बघा मस्त अशी मसालेदार चमचमीत आपली ही चिकन तयार झालं आहे. परत याच्यामध्ये 1 चमचा जो आपण मसाला तयार करून घेतला होता ना तो घातलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं. आता हे जसं जसं थंड होईल ना तसं तसं हे मस्त असतं घट्ट आणि मसालेदार होतं. तर इथे बघू शकता रंग बघा किती मस्त आलेला आहे. बघूनच खायची इच्छा होते की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. दिसायला अगदी टेम्पटिंग झालं आहे. तुम्ही
पराठ्यासोबत नानसोबत खाऊ शकता. चवीला अगदी भन्नाट लागते. एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. तर मी ते एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. सोबतच तुम्ही माझी रेसिपी कुठल्या सिटीतून बघताय ते सुद्धा मला कळवा. तर बघा मस्त असं चमचमीत आपलं हे चिकन तयार झालं आहे. मी तुम्हाला हे तोडून देखील दाखवते. आतपर्यंत मस्त असं ज्युसी आणि अगदी चविष्ट सगळे मसाले आतपर्यंत याला लागले गेले कारण आपण हे मॅरिनेशन करून घेतलेलं होतं. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींमध्ये. बाय बाय.